पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळत आहे। यामुळे वशिष्ठी नदीपात्राच्या पाण्यामध्ये वाढ झाली होती आणि काही ठिकाणी पावसामुळे सखल भागात पाणी देखील साठलं होतं। मात्र सध्या आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की पाऊस थांबलेला आहे। मागील 4 तासांपासून पाऊस हा कमी झाला होता आणि आता पाऊस थांबलाय पूर्ण आणि पाणी जे आहे हे ओसरलेलं आहे। वशिष्ठी नदीची ही दृश्य आहेत आपण पाहू शकताय। चारी बाजूने डोंगराच्या कडे आहेत आणि यामध्ये हा वशिष्ठी नदीचा प्रवाह आहे आणि वशिष्ठी नदी आहे याच्या किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात वस्ती वसलेली आहे। चिपळूणचं शहर हे वसलेलं आहे। यामुळे जेव्हा डोंगरातून पाण्याचा सोर्स सुरू होतो, पाणी मोठ्या प्रमाणात यायला लागतं, त्यावेळेला आलेलं सगळं पाणी हे वशिष्ठीच्या नदीपात्रामध्ये येतं। भरतीच्या वेळेला पाण्याचा फुगवटा हा अधिक प्रमाणात होत असतो, पाणी समुद्रात जात नाही। त्यामुळे भरती असेल त्यावेळेला पाण्याचा फुगवटा हा शहराकडे मारत असतो आणि यामुळे चिपळूणमध्ये पाणी भरण्याची समस्या असते ही वाढत असते। मात्र सध्या आपण पाहू शकतोय की काही 2 दिवसांपासून जे पाणी वाढत होतं, जे सखल भागामध्ये पाणी साठलेलं होतं, हे सगळं पाणी आता बाजूला गेलेलं आहे। यामुळे आता वशिष्ठी नदीपासून पुराचा कोणताही धोका सध्या दिसत नाही आहे। शेतीतला चांगला पाऊस हा झालेला आहे, यामुळे अन्य कामामध्ये शेतकरी देखील व्यस्त झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।